नमस्कार मित्रांनो, की स्टडी चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. लोकसत्ता सकाळ लोकमान वर्तमानपत्रातील चालू आर्थिक घडामोडी या संबंधित आपण प्रश्नमालिका बघत आहोत. आजचा दिनांक आहे 21 मे 2021. आपण प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न पहिला आहे असा आहे तो की ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे ONGC संबंधित खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. ठीक आहे. त्याच्यामधलं ही भारतातील सर्वात मोठी खनिज व नैसर्गिक वायूचा शोध घेणारी कंपनी आहे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य भारताला लागणारे 69% खनिज तेल व 62% नैसर्गिक वायू ONGC पुरवते. आणि विधान ONGCला महारत्न दर्जा प्राप्त झालेला आहे. ठीक आहे. असे हे 3 वाक्य किंवा विधानं आहेत. तर यापैकी कोणतं विधान सत्य आहे हे आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे. तर पर्याय बघू आपण काय आहेत ते. त्यामध्ये पहिला पर्याय असा आहे, फक्त ब हे विधान सत्य आहे. नंतर दुसरा पर्याय फक्त क हे विधान सत्य आहे. तिसरा पर्याय की वरील तिन्ही अ, ब आणि क हे विधानं कशा आहेत, सत्य आहेत. आणि चौथा पर्याय की ज्यामध्ये फक्त अ आणि हे क हे जे विधानं कसे आहेत, सत्य आहे. तर योग्य विधान आपल्याला शोधायचं आहे. हा जो प्रश्न आहे मी जो तयार केला होता तो जे काही नुकतंच जे तोक्ते म्हणजे चक्रीवादळ आलेलं आहे अरबी समुद्रामध्ये आणि त्यामध्ये जे काय ONGCच्या ज्या तराफा वगैरे आहेत तर त्यामध्ये जे काही कर्मचारी आहेत तर त्यांना या चक्रीवादळाला तोंड देत असताना त्यांना जलसमाधी किंवा त्यांचा मृत्यू झालेला आहे. ठीक आहे. त्यांची सोडवणूक करण्यासाठी किंवा त्यांची सुटका करण्यासाठी भारतीय नौदल सैनिकांनी जीवाची बाजी लावून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न किंवा त्यांचा शोध सुरू आहे. ठीक आहे. तर त्या संबंधित ही न्यूज होती आणि त्यावरच आधारित हा मी प्रश्न तयार केला होता. ठीक आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर शोधायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा, अ, ब आणि क हे तिन्ही कसे स्टेटमेंट बरोबर आहेत. ठीक आहे. त्यानंतर ही जी ONGC असेल ही ऑइल एक्सप्लोरेशन कंपनी आहे. म्हणजे काय करते की हे जे नैसर्गिक वायू किंवा ऑइल असेल त्याचा शोध घेते आणि त्याचं एक्सप्लोरेशन करते. आणि या कंपनीला महारत्न असा दर्जा प्राप्त करून दिलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हे कंपनीची स्थापना कधी झाली आणि महारत्न दर्जा काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. महारत्न दर्जाचे एखाद्या कंपनीला महारत्न दर्जा द्यायचा असेल तर काही क्रायटेरिया किंवा निकष लावले जातात. जसं की आता सपोज ही जी ONGC असेल तिला जर महारत्न हा दर्जा द्यायचा असेल तर महारत्न कंपन्यांना कोणता जो स्टेटस किंवा निकष लावला जातो तर त्या काय अगोदर नवरत्न असल्या पाहिजेत. ठीक आहे. त्यानंतर त्या इंडियन स्टॉक एक्सचेंजवर काय असल्या पाहिजे, लिस्टेड असल्या पाहिजे. दुसरं म्हणजे या कंपन्यांचा ॲन्युअल टर्नओव्हर म्हणजे वार्षिक जे उत्पन्न असेल तर ते किती असायला पाहिजे की 20,000 करोडपेक्षा जास्त असले पाहिजे मागच्या 3 वर्षापासून. म्हणजे मागचे 3 वर्षापासून त्याचं जे ॲन्युअल टर्नओव्हर किती असलं पाहिजे, 20,000 करोड. हा जो आकडा आहे तो लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर त्याचं ॲन्युअल नेटवर्थ किती असेल तर तेही मागच्या 3 वर्षामध्ये 10,000 करोड असले पाहिजे. तसेच त्याचा नेट प्रॉफिट हा किती असला पाहिजे, हा 2,500 करोड मागच्या 3 वर्षापासून असला पाहिजे. आणि जागतिक तिचं जे सिग्निफिकन्स किंवा प्रेझेन्स जे असेल ना त्या कंपनीचं तेही या महारत्न निकष ठरवण्यामध्ये लक्षात घेतले जाते. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हा प्रश्नसुद्धा याच न्यूजच्या संबंधित आहे. ठीक आहे. कारण हे जे चक्रीवादळ आलं होतं तोक्ते तर हे बॉम्बे हाय जी फील्ड आहे त्यालाही प्रभावित केलं होतं. तर आपण काय करू त्याविषयी प्रश्न बघूया. प्रश्न दुसरा, प्रश्न वाचू आपण अगोदर. बॉम्बे हाय फील्ड संबंधित अयोग्य म्हणजे कसं चुकीचं विधान कोणतं आहे ते ओळखायचं आपल्याला. त्याच्यामध्ये हे मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यापासून 176 किमी अंतरावर कच्छच्या आखातामध्ये स्थित आहे. कोणते, बॉम्बे हाय फील्ड. नंतर बॉम्बे हाय फील्ड ही ONGC द्वारे चालविली जाते. ठीक आहे. पहिलं ऑप्शन आहे फक्त ब हे विधान अयोग्य आहे. नंतर दुसरं ऑप्शन अ हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे, किंवा अयोग्य आहे.
तिसरं ऑप्शन वरील दोन्ही विधान कसे आहेत, अयोग्य आहेत. आणि चौथा ऑप्शन आहे दोन्ही बरोबर आहेत. तर आपल्याला काय शोधायचं आहे, चूक, अचूक किंवा अयोग्य काय ते शोधायचं आपल्याला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, पहिलंच आहे फक्त ब, कारण सॉरी ब नाही अ आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न तिसरा, सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे हे शोधायचं आपल्याला. त्याच्यामधलं अ वाक्य, ही भारतातील भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था आहे. नंतर ब, सेबीची स्थापना 1988 मध्ये करण्यात आली. नंतर क, सेबीला 1992 वैधानिक दर्जा देण्यात आला. आणि ड, सेबी उद्योग मंत्रालयाअंतर्गत येते. ठीक आहे, याप्रमाणे हे जे 4 स्टेटमेंट आहे, तर आपल्याला काय करायचे, यापैकी अयोग्य किंवा चुकीचं विधान ओळखायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, ही जे चौथा ड आहे, सेबी ही उद्योग मंत्रालयाअंतर्गत येत नाही, तर ती येते बघा फायनान्स मिनिस्ट्री अंतर्गत. ठीक आहे, तर तुम्हाला अशा ज्या गोष्टी आहेत ना, कोणत्या मिनिस्ट्रीखाली कोणतं डिपार्टमेंट, कोणतं बोर्ड वगैरे येते ना, ते तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे, सेबीमध्ये काय 4 जे अधिकारी आहेत ते निवृत्त होणार आहे आणि त्याच्या जागी दुसरे जे नवीन नियुक्ती होणार आहे, तर त्यासाठी 4 अधिकारी आहेत ते स्पर्धेमध्ये आहेत. ठीक आहे, चेअरमन आहे बघा अजय त्यागी. ठीक आहे, नंतर होल टाईम मेंबर कोण आहेत, गुरुमूर्ती महालिंगम. नंतर SK महंते. नंतर अनंता बरुआ आणि महाबीपुरी बुज, हे कसे आहेत, हे होल टाईम मेंबर आहेत म्हणजे पूर्ण वेळ. आणि त्यानंतर जे काय पार्ट टाईम मेंबर कोणते आहेत की खालील की NS विश्वनाथ, नंतर आनंद मोहन बजाज, आणि नंतर KVR मूर्ती आणि V रवी आयुष्यमान, हे पार्ट टाईम मेंबर आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं की याचे किमान एवढं तरी लक्षात ठेवायचं की याचं जे चेअरमन कोण आहे ते अजय त्यागी, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यासंबंधीची न्यूज होती. आणि सेबीविषयी ह्या ज्या फॅक्ट्स वगैरे आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या. पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. पुढचा प्रश्न आहे की प्रश्न चौथा, नुकतीच सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी यांनी जाहीर केलेल्या तपशिलानुसार खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. आता इथं करेक्ट स्टेटमेंट ओळखायचं आपल्याला. चला, त्याच्यामधलं अ वाक्य, की देशातील बेरोजगारीचं प्रमाण मागच्या म्हणजे 49 आठवड्यातील निच्चांकी पातळीवर आहे बेरोजगारीचं प्रमाण. नंतर ब, 16 मे 2021 रोजी संपलेल्या, इथं ॲक्च्युली हे 49 आठवड्यात ग्रामीण बेरोजगारी 14.45% येऊन पोहोचलेली आहे. तर आपल्याला सत्य विधान ओळखायचं आहे. ऑप्शन बघू. 1, त्याच्यामध्ये फक्त ब हे विधान सत्य आहे. नंतर 2, फक्त अ हे विधान सत्य आहे. नंतर विधान किंवा ऑप्शन 3, वरील दोन्ही विधान सत्य आहेत. किंवा ऑप्शन 4, दोन्ही विधान बरोबर आहेत. ॲक्च्युली इथं चूक करायचं होतं, चूक आहेत. ठीक आहे, तर याप्रमाणे हे जे ऑप्शन आहे तर योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर योग्य विधान आहे बघा, हे जे वरील विधान आहे ना ते बरोबर आहेत. यासंबंधीचा लोकसत्ताला एक लेख आला होता की पॅकेज बांधायला लागा, त्यासंबंधित याच्यामध्ये विस्तृतपणे काय केलेलं आहे की बेरोजगारी ग्रामीण आणि शहरी कशी वाढत गेली. मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये जी काही शहरी बेरोजगारी होती तिचं प्रमाण बरंचसं होतं, जवळपास 21% असं हे प्रमाण बेरोजगारी होती एकूण. ठीक आहे, शहरामध्ये सर्वात जास्त बेरोजगारी होती. पण मागच्या ह्या 3-4 महिन्यामध्ये जसं दुसऱ्या लाटेमध्ये जे बेरोजगारीचं प्रमाण हे ग्रामीण भागामध्ये पण दिसून येत आहे. जवळपास 100 जर रोजगार असेल तर त्यापैकी 15 जणांना काय काय बेरोजगार आहेत, अशी ही आकडेवारी या लेखामध्ये सांगितलेली. तुम्ही एकदा हा लेख जरूर वाचायला पाहिजे. चालेल, पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. प्रश्न 5वा, करोनामुक्तीनंतर तरुणांनी किती महिन्यांनी करोना प्रतिबंधक लस टोचून घ्यावी अशी आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना केली आहे. इथं आहे बघा करोना प्रतिबंधक लस. ठीक, तर ऑप्शन बघू. अ 2 महिने, ब 4 महिने, क 3 महिने की ड 5 महिने. या प्रश्नाचं उत्तर नाही का तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच जणांना ठाऊक असेल. चालेल, अशी ती न्यूज होती
आणि इतरही जे काही मार्गदर्शक सूचना वगैरे दिल्या होत्या ना आरोग्य मंत्रालयाकडून, तर त्या याप्रमाणे तुम्ही वाचून घ्या, सोप्या आहेत. चालेल, पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. प्रश्न 6वा, जागतिक मधमाशी दिन 2021 केव्हा साजरा करण्यात येणार आहे? ठीक आहे, असा हा प्रश्न आहे. ऑप्शन बघू. अ ऑगस्ट 21, ब ऑगस्ट 30, क ऑगस्ट 19 किंवा ड ऑगस्ट 26. तर मी तुम्हाला काय करतो, या प्रश्नाचं उत्तर सांगत नाही, तुम्हीच मला या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. मी फक्त तुम्हाला एक हिंट देतो की ऑगस्ट महिन्याचा जो ऑगस्ट महिना असतो ना, त्या महिन्याचा जो काही तिसरा शनिवार असतो त्या दिवशी जागतिक मधमाशी दिन साजरा करण्यात येतो. ठीक आहे, याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. ठीक आहे, त्यासंबंधीची न्यूज होती बघा. रासायनिक खते कीटनाशक फवारणीमुळे मधमाशांचा अधिवास धोक्यामध्ये. ठीक आहे, आताची जी काही शेती करण्याची पद्धत आहे त्यामुळे हे जे मधमाशा आहेत त्यांच्या जे काही हॅबिटॅट असतं ते डिस्ट्रक्शन होण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. चालेल, तर हे जे काही एन्व्हायरमेंटल रिलेटेड ही न्यूज आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7, आयुष मंत्रालयाअंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल प्लांट आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7, आयुष मंत्रालयाअंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल प्लांट असायला पाहिजे. ठीक आहे, इथं ॲड करा तुम्ही. इथं प्लांट ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे? ऑप्शन आहे बघा त्याच्यामधलं. अ सिंधुदुर्ग, ब रत्नागिरी, क रायगड किंवा ड जालना. तर या कोणत्या जिल्ह्यामध्ये हे जे इन्स्टिट्यूट आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल प्लांट ही संस्था किंवा इन्स्टिट्यूट स्थापन करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे बघा सिंधुदुर्ग. तुम्हाला अशा प्रकारची इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा तुम्हाला अशी इन्फॉर्मेशन आवडत असेल आणि तेही पर्टिक्युलर इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड, तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करू शकता, शेअर करू शकता आणि सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून ही जी इन्फॉर्मेशन अनेकापर्यंत पोहोचत राहील आणि त्यांच्या नॉलेजमध्ये काय वाढ होत राहील. धन्यवाद मित्रांनो.